आमच्या घराचा हा नित्यनियम होता. संध्याकाळ झाली की लगेच आमचा तात्या आमच्याकडून शुभम करोती पाढे परवाचा असं म्हणून घ्यायचे. मग तिडकी, निमकी, पावकी, अडीचकी याची घोकमपट्टी व्हायची आणि तात्या त्याच्या खर्जातल्या आवाजामध्ये रामरक्षा सुरू करायचे. आम्ही मुलं फक्त ऐकत राहायचो. लोकाभिरारं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. हे ऐकू येताच आजी आमची पानं वाढायला घ्यायची. मग तस्मात् त्या कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर असं म्हणून झाल्यावर आम्ही मुलं मोठ्यांच्या पाया पडायचो आणि जेवायला बसायचो. तिन्ही सांज अशीच जायची. कधी झोप यायची तेही कळायचं नाही. एकदम पहाटे उठल्यावर ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं कल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मसि नित्यं. हे ऐकू यायचं आणि जाग यायची. किती छान दिवस होते ते. आजही मन लहान होतं आणि आजी आजोबा आणि गावातलं ते निवांत आयुष्य आठवतं.